स्वागत आहे. तर आता आपण पुन्हा राईडला जात आहोत. आता आपली काही तयारी तर झाली, तुम्हाला दाखवतो तयारी काय काय झाले. हे बघा, हे आपली बॅग, हे ग्लव्स, हे पाठीत टॉप रॅक बांधण्यासाठी, हे आपलं रायडिंग जॅकेट, हेल्मेट, पूर्ण तयारी आहे. फक्त आता सगळे आम्ही एकत्र भेटणार आहोत आणि तिथं काय ते सगळं जमदेल, म्हणजे काय कसं काय राईड पूर्ण करायची आपल्याला, कशी एकत्र कोण पुढे राहणार कोण पाठी राहणार ते सगळं तिथंच जाऊन भेटल्यावरच आम्हाला समजेल. तर मी डायरेक्ट तिथं जाऊनच ब्लॉग स्टार्ट करेन, कारण का आता इथून मला जरा काहीतरी लांब आहे, तरी पण अर्धा तास लागतो, अर्धा एक तास लागतो मला त्यांच्या इथं जाण्यासाठी. तर तिथं जाऊन तुम्हाला भेटेन आणि तिथंच आपण ब्लॉग स्टार्ट करूया. चला, सगळी पोरं तयार आले, सगळे आले तेव्हा का तुम्हाला गँग दाखवली. हे बघा, हे एवढी सगळी पोरं तयारी चालू आहे एकदम मजे मध्ये. पुढे पुढे पाऊस आहे भरपूर. हो आता कसं काय दाखवतो. जुन्या एक्सप्रेस वेने डायरेक्ट लोणावळा पहिला टोल आहे ना, तिथं थांबणार आहोत. तू तर डायरेक्ट तिकडेच जा, आम्ही हळूहळू येतो. आणि खोपोली घाटातून जाताना ना व्यवस्थित चढा, कारण की 2-3 हे तिकडे चुकामू आलं आहे. मग नाहीतर नसेल जमत तर आमच्या आपण ठेवूया ना, कोणतरी पुढे ठेवायचा. डायरेक्ट लोणावळा क्रॉस केला की पहिला टोल लागला, तिथं थांबायचं. समजलं आहे ना, जुना घाटावरून सरळ गेला डायरेक्ट. आणि जो ड्रायव्हर आहे ना, त्याने आपली लोकेशन आहे ना याच्यावर टाकून द्या, ग्रुपला सगळ्यांनी टाकून द्या, म्हणजे लोकेशन समजेल मागे पुढे राहिलं तरी. सगळ्यांनी लाईव्ह लोकेशन टाका. लाईव्ह लोकेशन टाका, करण नाही लाईव्ह लोकेशन. करंट लोकेशन टाकलं होतं मला ते. लाईव्ह लोकेशन 60-70 ठीक आहे. 60-70 सांगतोय, गाडी एकदम आरामात चालवा, कुठं लांब नाही जायचं आपल्याला. हा, घाईत नाही जायचं, एकदम आरामात जायचं. सगळे एकामागोमागे कसा अंतर काय असं 2-3 तासाचं अंतर आहे, आरामात जाऊ पण. 4 पुढच्यांच्या अंदाजावर गाडी चालवायची आहे. व्हाईट लाईन. आता आम्ही जरा रोडवरती थांबलोय जरा स्टेसाठी. हे थोडा आराम, जास्त गाड्या चालवल्या ना, थोडा आराम करतोय. बाकी हे लाईनअप आहे हा सगळा. पब्लिक आहे जरा उभा, टाईमपास वगैरे. इथे पोलीस चौकी वगैरे सगळं आहे, एकदम चिल, एकदम चिल. मंडळी फायनली आम्ही एंटर केलं आहे आळंदीमध्ये. संत ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या इथं आलो आहे आम्ही. आणि तुम्हाला पब्लिक दाखवतो किती चालतो आहे आमचा. हे बघा, फोटेज खायला आले बघा लगेच. तर पुढे पण पब्लिक आहे. आम्हाला ॲक्च्युली रस्ता माहीत नव्हता, सगळे झालेले, एक इकडे गेला एक तिकडे गेला, आम्हाला कुणालाच समजत नव्हता. आम्ही पण शोधला, मी पण चुकलेलो. मी ब्रिज चढून गेलेलो, तिथे लेफ्ट घ्यायचा होता, तो मी ब्रिज चढलो वरती. तिथून परत युटर्न घेऊन आलो. सगळे हे झालेले. कसं वाटलं एक्सपिरियन्स तुला? हा, एक्सपिरियन्स एकदम भारी वाटला. पहिल्यांदा तेवढं माणसं चुकले, खूप माणसं चुकली. मंदिर, गणपती मंदिर आम्ही पुढे गेला आहे. आम्ही पण चुकलेलो, म्हणजे कसं माहिती आहे का, ब्रिज चाललो ना आम्ही, त्यामुळे. आम्ही ब्रिज ना, आम्ही बरोबर आलो. मंडप मस्त आहे इकडे, म्हणजे गल्लीमध्ये आम्ही राहणारी माणसं. थोडं असं कसं एकदम ओपन प्लेसला आलो जरा बरं वाटतं. इकडे मूर्ती दाखवा, मूर्ती वगैरे. इकडे सगळे असे डेकोरेशनच्या मूर्त्या वगैरे, विठ्ठलांची मूर्ती वगैरे. मी पण फर्स्ट टाईम आलो इकडे. ह्याच्या अगोदर तर कधी आलो नव्हतो, काय माहीत नाही एवढं. आम्ही पण असंच प्लॅन केला, सगळी पोरं मिळून. प्लॅन सक्सेसफुल झाला. आणि चप्पलाचा स्टँड, सगळे चप्पल लावत देतात. हे बघा, हे सगळ्यांनी चपल्या ठेवा, हे चपल्या ठेवा काय, चपल्या ठेवतो नाही भेटतो तुम्हाला. माझ्यासमोर आहे ज्ञानेश्वर महाराजांची समाधीचं मंदिर आहे. हा एकदम समोर आहे. एंटर करतो आतमध्ये आणि मग तुम्हाला दाखवतो कसं कसं आहे ते. हळूहळू जातो आतमध्ये. सगळी पोरं फोटो वगैरे काढतात आता, स्टोरी ठेवायसाठी. तेव्हा कसं एक फोटो कसे काढतात. म्हणजे मंदिर तर भरपूर मोठं वाटतं. ॲक्च्युली कसं आम्ही पण पहिल्यांदाच आलो, तर काय माहीत नाही कसं काय. आम्ही पण चुका झाल्या, आमच्या भरपूर चुका झाल्या. आणि चुकल्याशिवाय माणूस काही सुधरत नाही. त्यामुळे भारी आहे, डेकोरेशन पण भारी आहे. हा, फोटोग्राफर पण आणलाय आम्ही सोबत. चला
गाईस आतमध्ये जातो हळूहळू. चला इथे व्हिडिओ काढू शकत नाही पण जेवढा होतो तेवढा तुम्हाला दाखवेल मी. लपून लपून काढण्याचा प्रयत्न करीन. ॲक्च्युली ओरडतं तिकडे पण तुम्हाला जेवढं दाखवता येतो तेवढं दाखवेन मी आणि लपून लपून. मी लाईनीमध्ये आहोत हळूहळू. ते बघा एवढी लाईन आहे. पब्लिक आहे. सकाळ सकाळ किती वाजले असतील. आम्ही आलो आता. कसं एवढं अलाउड नाही दाखवायला पण मला हळूहळू दाखवीन कसं काय एवढं नाही दाखवलं. वरच आहे लांबून दाखवतो तुम्हाला कसं काय. एकदम जवळ जाऊन ते नाही बोलतात की अलाउड नाही. कॅमेरा अलाउड नाही आहे तरी पण आम्ही जो लपून छपून आम्ही व्हिडिओ काढतो. तुमच्यासाठी कधी पण या नंतर त्या आम्ही पण ॲक्च्युली कसं फर्स्ट टाईमच आलो. आम्हाला पण माहिती नाही. आम्हाला ते प्लॅन भीमाशंकर आम्ही अचानक प्लॅन वगैरे कसं सगळ्यांचं कसं ठरवलेलं नव्हतं की माहिती आहे माझ्या अलाउड नाही पण त्यांना बोललोय मी लपून लपून दाखवणार आहे. बोर्ड काय वाचलेलं आहे हळूहळू गाईस लपून एकदम इथूनच दर्शन करा. त्यापुढे मी जास्त बोलू शकत नाही पण दाखवतो. चान्सेस घेत नाही मी. पुढं भेटतो पुढं. मी आलो आतमधून पहा बोलून. ॲक्च्युली कसं आतमध्ये अलाउड नव्हतं कॅमेरा वगैरे तर म्हणून मी तुम्हाला काही जास्त दाखवू शकत नाही आतमध्ये कसं काय आहे ते. अलाउडच नाही तर काय करू शकत नाही. आणि आता आम्ही बसलो आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. प्रसाद भेटते. प्रसाद खातो आहे. आतमध्ये जर अलाउड असतं तर मी तुम्हाला दाखवलं जातं. काय कसं आहे मग एक्सपिरियन्स कसा वाटला. हो प्रसाद खात आहेत पण खातोय. हा एक खातोय बघा. मजा आहे. म्हणजे आम्ही पण फर्स्ट टाईम आलो नंतर खूप मजा येते. खातो आणि मग भेटतो तुम्हाला. कारण आपलं नाव काय. कसं वाटलं एक्सपिरियन्स कसं आहे तुमचं. काय सांगू शकता. एकदम शाळेची आठवण आली. शाळेमध्ये कशी खिचडी बनवायची तशी गरम गरम. पण प्रसाद पण एकदम भारी आहे ना. पण प्रसन्न झाला की नाही मन येऊन इथे. आता आम्ही जातोय संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत बघायला. आम्हाला पण माहीत नाही. लोकलला विचारलं तर त्यांनी सांगितले तर आम्ही तुम्हाला रस्ता दाखवतो कसा कसा आहे ते. चला लोकल होतं 5 मिनिटाचा रस्ता आहे. आम्हाला वाटतं ॲक्च्युली लांब आहे. 10 मिनटं तरी लागणार. आम्ही तर नवीन आहे. एक रस्ता बघणार तो रस्ता चुकणार परत तो त्या रस्त्याला जाणार. तेच आता शोधत जातोय. काय माहीत तर नाही. मी काय बोलतो गुगल लावू काय. मजा आली पण काही आम्हाला काय माहीत नव्हतं ना लोकेशन त्यामुळे लय कंटाळा आला. कसं माहिती ॲक्च्युली कसं ज्या रस्त्यानं आम्ही आलो ना तो रस्ता एकदम डेंजर होता. मध्ये गतिरोधक ना असे एवढे गतिरोधक येत होते गाडी नुसती धापधूप उडते. हा बघा काहीच सद्गुरू भुवन आहे. आमची अर्धी पब्लिक फोटो काढते पाठी. त्यांना टाकून आलोय आम्ही. अर्धी पब्लिक पाटे कॅमेरा आहे ना म्हणून ते पाठी झाले. त्यांना काय माहित नाही आणि त्यांना सोडून आलोय. आणि आता आम्ही बोलू यांचा काही इंटरेस्ट नाही तर आम्ही तर बघून येऊया. सगळी भांडतात ते कामाकावर का ते चुकलेलं म्हणून भांडतात. काय गल्लीतनं जातोय. गल्ली बघा एवढंच आहे. थोडं गल्लीतनं जातोय आम्ही. शोधतो जवळ गेल्यावरती स्टार्ट करतो. आम्हाला पण भेटत नाही. लोकल बोलतात एक इकडे आहे पुढे आहे. शोधतोय आम्ही. दिसले वाटतं पुढे. 5-10 मिनिटं लावते 2 मिनिटं चालले. हा पब्लिक पार्किंगच्या इथं या सगळे आम्ही तिथं चाललो. हळूहळू जातो. काय नवीन एक्सपिरियन्स आहे. गाड्या पार्क आहेत तिथं या मला पण इकडचं काय माहीत नाही तर
होतं कधी मध्ये चुका होतात आणि चुका झाल्या तर काय होऊ शकत नाही. चला जाऊन भेटतो पुढे. भिंत भेटली आम्हाला फायनली भेटले. शोधून शोधून दाखवतो तुम्हाला. बघा 1 2 3 हे बघा चप्पल बाहेर काढायचे आहेत. ज्ञानेश्वर महाराज आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला प्रॉपर एकदम. संत ज्ञानेश्वर महाराजांचे पादुका आहेत या. गेला ना पण महाराज भजन बोलतात ना त्यामध्ये माझं मन प्रसन्न झालं. तुम्ही ऐका, बॅकग्राऊंड ऐका तुम्ही फक्त. देवा भारी बोलतात ना एकदम असं कसं एकदम मन एकदम प्रसन्न होतंय. भारी वाटतं एकदम इकडे आल्यावरती. हीच ती भिंत बघा जी चालवलेली होती ना संत ज्ञानेश्वर महाराजांनी, ती ही भिंत आहे. आय थिंक मी काय चुकलं असलं तर माफ करा, पण आता लोकल बोलले म्हणून मी आलो इकडे. हे बघा, हे बघा संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत. म्हणजे मी चुकलो नाही काही. बघा तुम्हाला दाखवतो परत एकदा. लोकल बोलले 5-5 मिनटं 5-5 मिनटं 5 मिनटं काय 10 मिनटं झाले. भेटत नव्हती आम्हाला. जमलो भेटून पण भारी आहे इकडे. शांत वातावरण, शांत. मुंबईपेक्षा तर शांतच आहे इकडे. पी 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 मुंबईला सारखी. चला आता पुढच्या लोकेशनला. ती भिंत चालू होती आता रेड्यामध्ये बघायला जायचं. गाभारा नवीन बांधलेला आहे का? तिकडे भिंत आहे. हा तो महाराज आहे भेटायला आला होता. हा वाघावर होता. तर मुक्ताबाई महाराज महाराज आहे. ज्ञानेश्वर महाराज काही विचार करून ती निर्जीव भिंत चालून आली काय. धन्यवाद. टीम भेटली आम्हाला आता शोधून. हे अपोजिट टीम, हे अपोजिट टीम हाय करा. अपोजिट टीम हाय करा. आम्ही आलो. पुढचा प्रवास फक्त एक ट्रिप नाही तर इतिहासाला वंदन करायचा क्षण आहे. संभाजी महाराजांच्या समाधीकडे आपण निघालो. पार्ट 2 साठी तयार राहा.